गुड मॉर्निंग मित्रांनो. निप्पाणी टू लडाख बाईक राईडचा आज 10वा दिवस आहे आणि सकाळचे साधारण 9 वाजलेले आहेत आणि नेहमीप्रमाणे बाईकवर सामान लोडिंगचे काम चालू आहे. रूम चेकआउट करताना आम्हाला हॉटेल मॅनेजर आणि हॉटेलचे जे ओनर होते त्यांनी आम्हाला पुढच्या प्रवासाला गुड विशेस दिलेत आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघत आहे. 10 वाजून गेलेले आहेत आणि ट्रॅफिक व्हायच्या आधी आम्हाला सिटीतून बाहेर पडायला हवे. त्यासाठी लवकरात लवकर आम्ही निघायचा प्रयत्न करत आहे. पण इतकी सुंदर सिटी आहे ना, त्यामुळे इथून जायचं मन होईना झाले माझे. सिरियसली सांगतो, सिटी इतकी छान आहे ना. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असतील की गोल्डन टेम्पल जे होते ते कसे दिसत होते, तेथील माणसे कसे होते. आणि बेसिकली ह्या एरियामध्ये भरपूर ठिकाणे आहेत जे आपल्याला बघायचे आहेत, पण वेळेचा अभाव असल्यामुळे आम्हाला लवकरात लवकर पुढे जायला हवे. कारण टाईम कमी आहे आणि लोकेशन खूप आहेत. सो लवकरात लवकर कवर करायचे आहे आम्हाला ते. आजचा डे टार्गेट आहे आमचा जम्मू हे अमृतसरपासून अप्रॉक्सिमेटली 400 किलोमीटर आहे. सो जातेला रूट आमचा असेल आता गुरदासपूर, नंतर त्यानंतर पठाणकोट, त्यानंतर मग जम्मू. टोटल 400 किलोमीटर आहे. सो आम्हाला सनसेटच्या आधी ते कवर करायचे आहे. तसे बघायला गेलं तर नॉर्थ इंडियामध्ये रस्ता आणि नेचर या दोन्हीबद्दल काही तक्रार नाही आमची, कारण दोन्ही एक नंबर आहे. फक्त आता आम्हाला गाडीची किरकोळ कामं करण्यासाठी एक गॅरेज शोधायचं आहे. बाईकची किरकोळ कामं झालेली आहेत आणि इथेच आम्हाला एक फ्रेंड भेटलेला आहे ज्यांनी आम्हाला पुढच्या प्रवासाची पूर्ण माहिती दिलेली आहे. ते स्वतः एक ट्रॅव्हलर आहेत. मी एक गोष्ट नोटीस केली आहे, जर तुम्ही स्वतःची आवड जर जोपासत असाल किंवा स्वतःला हॅपी ठेवण्याचा प्रयत्न करत असाल तर देव कोणत्या ना कोणत्या रूपात तुम्हाला मदत करत असतो. आता तुम्हीच बघा, हे गॅरेजवर आम्ही थांबलेलो होतो आणि इथे एक पर्सन भेटले आम्हाला जे ट्रॅव्हलर होते. त्यांनी दरवर्षी लडाखला जातात आणि त्यांनी सांगितले की आम्हाला तिथं ऑनलाईन मॅप चालत नाहीत. सो आम्ही ऑफलाईन मॅप डाउनलोड करून घेतला आणि पुढे काय काय अडचणी येणार ते सगळे त्यांनी सांगितलेत आणि इव्हन नंबरही शेअर केलेत. जवळपास 120 किलोमीटर कवर केलेलं आहे आम्ही आणि अक्षय रायडिंग करत आहे. त्यामुळे मागे रेस्ट करून मी निवांत रोडचा आणि हा प्रवासाचा आनंद घेत आहे. माझे एक मत तुम्हाला शेअर करतो. आपली परिस्थिती कितीही गरीब असू दे, पण विचार मात्र आपले भिकाऱ्यासारखे असू नये. कारण विचार हे नेहमी ब्रँड ठेवा आणि आयुष्यातील कोणत्याही सुखदुःखामध्ये एकटे सोडणार नाही अशी दोस्ती बाळगा. जसे की हे कोणत्याही परिस्थितीमध्ये एकटे सोडत नाहीत आपल्याला. पंजाबला कृषी प्रदेश देश असे म्हणतात, कारण का या राज्यातील 84% जागा ही शेतीने व्यापलेली आहे. तसेच या राज्यामध्ये झेलम, सतलज, रावी, चेनाब आणि बेस नावाच्या 5 नद्या वाहत आहेत. त्यामुळे ह्या राज्यातील शेतीमधील जी सुपीकता आहे ती कायम टिकली जाते आणि येथे गहूचे उत्पादन जास्त प्रमाणात केले जाते. बाईक रिझर्व मोडला लागली होती. सो पेट्रोल आम्ही पंजाबमध्येच फिल करत आहोत आणि इथं रेट आहे 98 रुपीज पेट्रोल. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत सगळं हिरवेगार वातावरण आहे. हा राज्य इतर राज्यांच्या तुलनेत खूप लहान आहे, पण प्रत्येक क्षेत्रामध्ये हा अग्रेसर आहे. पंजाबला 4 राज्यांची बॉर्डर लागली आहे: जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि हरियाणा. आणि एका साईडला पाकिस्तानची बाँड्री त्याला लाभलेली आहे. आणि देशासाठी जर बलिदानाचा जर विषय आला तर पंजाबी लोकांचे नाव पहिला घेतले जाते. दुपारची वेळ झालेली आहे आणि जेवणासाठी आम्ही रोड साईड ढाब्यावर थांबलेलो आहे आता सध्या. हा हँडपंप बघून गद्दरमध्ये सनी देओलची आठवण आली अचानक भयानक आम्हाला. काय पण म्हणा, पाणी मात्र एक नंबर आहे, एकदम थंड आणि चवीला मात्र बिसलेले मातील इतके चांगले. जिथं जाईल तिथं एक नवीन फ्रेंड आम्हाला भेटत आहे आणि तुम्ही बघू शकता की पंजाबी लोकांचा एक स्वॅगच वेगळा असतो. नेहमीप्रमाणे चेतन आणि अक्षयने जेवणाची ऑर्डर केलेली आहे आणि आज आम्ही पंजाबी चना मसाला आणि रोटी खाणार आहे. दिसायला तर छान वाटाले, टेस्ट करून बघतो. दिसायला जितकं छान आहे त्याहून जास्त चवीला आहे, त्यामुळे टेस्ट तर एक नंबर आहे. पंजाबमध्ये आले आणि पंजाबी लस्सी नाही पिली तर काय मजा. आणि चवीला एक नंबर आहे टेस्ट. नेहमीप्रमाणे जेवल्यानंतर रुद्राची सवारी मिस करतो आहे आणि आता सध्या पंजाबी मित्रांसंग टाईम स्पेंड केल्यामुळे जरा एक स्वॅग आला आहे पंजाबी, त्यामुळे मजा येईल गाडी मारायला. आणि दुसरी बाईक अंकित घेत आहे. अंकितचं जर बोलायला गेलं तर ट्रिपमध्ये फर्स्ट टाईम तो बाईक घेत आहे. पण केदारनाथची जर आठवण काढली तर भावानं 1000 किलोमीटर फक्त ॲक्टिवा मारला आहे, त्यामुळे त्याचा विषय हार्ड आहे. पंजाब जर आणखी काही बोलायला गेले तर इथं शीख लोकांची संख्या जास्त आहे. साधारण 15व्या ते 16व्या शतकामध्ये गुरु नानक साहेबांनी शीख धर्माची स्थापना केली होती आणि त्यानंतर इथे 9 गुरुजी होऊन गेलेत पंजाबमध्ये.
आणि त्याचप्रमाणे पंजाबी लोक खूप शूरवीर असतात आणि धाडसी स्वभावाचे असतात. आज पण जर तुम्ही इंडियन आर्मीमध्ये बघायला गेला तर दरवर्षी पंजाबी लोकांची संख्या जास्त प्रमाणात असते भरतीमध्ये. रायडिंग इतकी सुंदर चालू आहे की एक शायरी मला आठवाली कि सफ़र का मज़ा अगर लेना हो तो साथ में सामान कम रखिए और ज़िंदगी का मज़ा अगर लेना हो तो दिल में अरमान कम रखिए और इंसान को हमेशा मस्तीखोर होना चाहिए क्योंकि सीरियस लोग तो हमेशा हॉस्पिटल में मिलते हैं और जिसकी मस्ती ज़िंदा है उसकी हस्ती ज़िंदा है, वरना ये समझ लो कि वो फिर ज़बरदस्ती ज़िंदा है. पंजाब बाउंड्री ऑलमोस्ट संपलेली आहे आणि इथून जम्मू 88 किलोमीटर आहे आणि श्रीनगर 337 किलोमीटर आहे. सध्या आम्ही काश्मीरमध्ये एंट्री केलेलं आहे आणि समोर चेकपोस्ट आहे आणि आर्मी पर्सन असल्यामुळे तिथे कॅमेरा अलाउड नाही आम्हाला, सो व्हिडिओ करता येणार नाही. चेकपोस्ट पार करून आम्ही काश्मीरमध्ये एंट्री केलेलं आहे आणि लाईफमध्ये जशी सोशल मीडियावर भेटलेली गर्लफ्रेंड गायब होत्या तशी आमची मोबाईलमधून रेंज गायब झालेली आहे सगळ्यांचीच. सो इथे प्रीपेड कार्ड चालत नाही भारतीयांचे. आणि काश्मीरबद्दल जर बोलायला गेलं तर काश्मीर म्हणजे भारताचे स्वर्ग मानले जाते, कारण हिमालयाच्या कुशीत बर्फांची चादर ओढून घेतलेली एक सुंदर राज्य आहे. सो बघण्यासारखं आहे, ऐकूनच माहीत आहे. आता आम्ही एक्सपिरियन्स घेणार आहे उद्यापासून. इथून जम्मू मेन सिटी 90 किलोमीटर आहे. मागे जरा प्रिंटिंग मिस्टेक होते वाटतं, 88 दाखवलं. आणि कटरा 138 किलोमीटर आहे. बऱ्याचदा मला लोक खूप म्हणतात की तू नुसतं फिरत असतोस, पण त्यांना माहीत नाही की एक फिरणं ना एक आवड सोडून एक मेंटली स्ट्रेस रिलीज करायचा एक उपाय आहे. सो मी सगळ्यांनाच म्हणतो की महिन्यात एकदा दोनदा तुम्ही कुठे ना कुठे जवळपास तरी एक छोटीशी ट्रिप मारून या, कारण शरीरावर झाली जखम डॉक्टरही ठीक करू शकते, पण जे मेंटली स्ट्रेस होणार आहे ते रिलीज करायचं काम हे निसर्गच करू शकते. सो निसर्गाशी जरा कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि फिरत राहा नेहमी. आता जो आम्ही रायडिंग करतेला रोड आहे तो NH44 आहे, म्हणजेच K2K, म्हणजे काश्मीर टू कन्याकुमारी जॉईन करणारा एकमेव रोड आहे आणि ह्यालाच भारतातील सर्वात लॉंगेस्ट हायवे असे म्हणतात. आणि याचे डिस्टन्स जवळपास 4112 किलोमीटर आहे आणि हा रोड 11 स्टेटमधून गेलेला आहे. त्यामध्ये जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, UP, MP, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू. आणि तामिळनाडूमध्ये हा रोड जास्त स्ट्रेच आहे, जवळपास 600 किलोमीटर आहे. आणि सगळ्यात लहान हिमाचल प्रदेशमध्ये आहे 11 किलोमीटर. संध्याकाळी 5:30 वाजलेले आहेत आणि जवळपास आम्ही 340 किलोमीटर कवर केलेलं आहे. आणि इथून जम्मू फक्त 60 किलोमीटर राहिले. सो टी ब्रेकला थांबलेलं आहे आम्ही. आणि आता जसं वर येईल तसं थंडी वाढाल्या, त्यामुळे ड्रिंक ब्रेक करता येत नाही, त्यामुळे चहा आणि बिस्किटच आम्हाला बेटर आहे. नेहमीप्रमाणे अक्षय आणि चेतन रोड बघत आहेत, मी पाणी पिण्यात व्यस्त आहे आणि अंकित व्हिडिओग्राफी करत आहे. बोललो होतो ना, चेतन आणि अक्षय काहीतरी प्लॅन करत आहेत आणि ते रूट बघत नव्हते. त्यांनी आता नवीन प्लॅन केलेला आहे की इथून जम्मू आहे 60 किलोमीटर आणि तिथून पुढं 50 किलोमीटर कटरा आहे. सो कटरा म्हणजे वैष्णोदेवीचे मंदिर आहे. सो परत याला जमणार नाही, त्यामुळे आम्ही जाता आता वैष्णोदेवी करूनच जायचं पुढं असं प्लॅन केलेलं आहे. असे प्लॅनमध्ये चेंजेस होत राहतात आमचे कायम, कारण का आमचा मोटिव्ह असा असतो की परत यायला जमणार नाही इकडे. सो वाटेत जे भेटत जाईल ते आम्ही टार्गेट कंप्लीट करून पुढे जातो. आणि हायवेवर आमचे कॅमेरा चेंजिंग मोड चालू आहे, कारण तिने एकदा शूटिंग करत आणि आम्ही एकदा शूटिंग करावं एकमेकांची. मगाशीच बोललो होतो तुम्हाला, काश्मीरमध्ये कुठल्याही राज्याचे सिम कार्ड नाही चालत आणि मुळात ते आमचे प्रीपेड असतात. पोस्टपेड चालतात पण प्रीपेड असल्यामुळे चालत नाही. त्यामुळे आम्हाला इथून पुढचा प्रवास करण्यासाठी प्रत्येकानं एक पोस्टपेड कार्ड घ्यायला लागणार काश्मीरचे. पहिला लडाख आणि काश्मीरमध्ये BSNL सिम कार्ड जास्त चालत होते, पण आता एअरटेलनं पण मात दिल्या, त्यामुळे एअरटेलची रेंज सगळीकडे भेटते आपल्याला. सो आम्ही एअरटेल कार्ड घेत आहे आता सध्या. इथे काश्मीरमध्ये पण NH44 जरा एक्सपांड करत आहेत, मोठा केला जाईल. त्या काही वर्षानंतर आपल्याला हा रोड खूपच छान दिसेल. आणि नितीन गडकरी साहेबांचे आभार मानले पाहिजेत की भारताला इतक्या उच्च पदावर नेऊन ठेवल्या तिने ट्रान्सपोर्टेशन रोडच्या बाबतीत. रोड तर एक नंबर आहेत, त्यात काही विशेष नाही, पण लक्ष वेधित करणारे टनल बी काश्मीरमध्ये खूप आहेत. आणि त्याचप्रमाणे भारतातील सर्वात लॉंगेस्ट टनल हा काश्मीरमध्येच आहे. त्याचे नाव चेनानी नेसरी असे काहीतरी आहे आणि त्याची लांबी जवळपास 9.28 किलोमीटर आहे. आणि सेकंड रँकवर आहे तो अटल टनल आहे, त्याची लांबी 9.02 किलोमीटर आहे. टनलमध्ये लाईट इतका ब्राईट आहे ना, त्यामुळं थोडा रिस्की स्टंट करत आहे आम्ही, जे व्हिडिओग्राफी करायला आम्ही स्वतःहूनच.
गाडी पण मिस मारवली आणि व्हिडिओ पण मिस करावले. सो कंट्रोल तर आहे फुल, त्यामुळे काही काळजी नाही. रात्रीचे जवळपास 10 वाजलेले आहेत आणि भूक लागल्यामुळे आम्ही हायवेवर एक ढाबा शोधला आहे. ढाबा खूप छान आहे आणि शेरे पंजाबी नावाचा ढाबा आहे. आणि इथून 18 किलोमीटर आम्हाला कटरा आहे आणि कटराला टर्न घेतानाच हा ढाबा भेटतो आहे. थंडी खूप असल्यामुळे आम्ही सूप ऑर्डर केलेला आहे. पहिला गरम गरम सूप पितो, मग जेवण घेतो. आणि ट्रॅव्हलिंग करताना भूकही लागते, त्यामुळे वेळेवर जेवत जावा. कारण आमच्या टीममध्ये काही अक्षय नावाचे उंट आहेत जे 24 तासमध्ये एकदाच जेवतात. पण बाकीचे आम जनता आहे त्यांना भूक लागते अक्षय. सो वेळेवर थांबवत जावा गाडी. नेहमीप्रमाणे आमची टीम पुढच्या प्रवासाची इन्फॉर्मेशन घेत आहे हॉटेल स्टाफकडून. आणि हॉटेल स्टाफने सर्व्हिस आणि जी क्वांटिटी आणि क्वालिटी दिली आहेत ती खूपच छान आहे. सो त्यांचे आभार मानून आम्ही पुढच्या प्रवासाला निघत आहे. आता सरळ 220 किलोमीटर श्रीनगर आहे, बट आम्ही लेफ्ट साईडला जाऊन कटराला जाणार आहे. वैष्णोदेवीचे दर्शन घेऊनच मग आम्ही श्रीनगरला जाणार आहे. जवळपास रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि आज आमच्या टीमने कोणतीही रूम शोधल्या बघूया. रूम तर खूप मोठी आहे आणि दिसायला पण छान आहे. आणि त्यात 2 किंग साईज बेड असल्यामुळं रेस्टिंग हे परफेक्ट होईल आमची. आणि 1600च्या मानाने खूपच चांगले आहे. आणि टी व्ही पण आहे. आणि या टी व्हीचा उपयोगच काय नाही, कारण का आम्ही कधी येऊन कधी झोपतो कधी जातो काहीच कळत नाही. त्यामुळे टी व्ही वगैरे बघायला टाईमच नसतो. चला आता बाईकवरून सगळं सामान वरती घेऊन या, कारण फर्स्ट फ्लोअरला रूम आहे. बाईकवरून सगळं सामान रूममध्ये आणून शिफ्ट केलेलं आहे आम्ही. पण खूपच टायर्ड असल्यामुळे आम्ही पूर्णपणे संपलेलो आहे. सो बघू शकता बेडवर आम्ही कसं पडलेलो आहे. आम्ही पण आता रेस्ट करतो आणि भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. नेहमी हसत खेळत राहा, मजेत राहा आणि स्वतःची काळजी घ्या. गुड नाईट आणि जय शिवराय.